जाने तेरा काम जाने मन में बसाया वो गाना मन में बसाया वो गाना तू जाने तेरा काम जाने तेरी शरण में आया तू जाने तेरा काम जाने तू ही तू है तेरा ही मुझको भरोसा तेरा ही मुझको भरोसा तू जाने तेरा काम जाने तेरा ही मुझको भरोसा तू जाने तेरा काम जाने 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 मन में बताया तुमको पाना बताया तुमको पाना तू जाने तेरा काम जाने तेरी शरण में आया तू जाने तेरा काम जाने दाता हमारा तेरे भरोसे मेरी गाड़ी तेरे भरोसे मेरी गाड़ी तू जाने तेरा काम जाने तेरे भरोसे मेरी गाड़ी तू जाने तेरा काम जाने 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 मन में बताया वो गाना मन में बताया तुझको पाना तू जाने तेरा काम जाने तेरी शरण में आया तू जाने तेरा काम जाने तेरी शरण में आया तू जाने तेरा काम जाने तेरी शरण में आया तू जाने तेरा काम जाने आपल्याला स्वतः संपवावं लागतं. बीज जेव्हा स्वतःला गाडून घेतं मग त्याच्यातून अंकुर निघायला सुरुवात होते. त्याची मुळं मजबूत होतात आणि जमिनीतून ते बाहेर येतं. मग ते वाढतं. मग त्याला हवा पाणी प्रकाश आणि मग त्याची मुळे मजबूत होतात आणि मग तो वृक्ष त्याला फुलं लागतात सुंदर दिसतो. मग त्याला फळं लागतात. आपलंही असंच आहे. मनुष्याचं असंच आहे. आपल्याला भगवंताच्या चरणी स्वतःला संपवावं लागतं. आपलं अस्तित्व संपवल्याशिवाय भगवंत सांगतात की शरण मामेकम शरणं व्रज मला एकट्याला शरण ये. मग मी काय करेल अहं त्वां सर्व पापेभ्यो मी तुला सर्व पापापासून मुक्त करीन. मोक्ष ईशामि मा शुच मी तुला मुक्ती देईल मोक्ष करील मुक्त करील. मा शुच शोक करू नकोस तुला शोक करण्याचं कारण नाही अर्जुनाला सांगतात. आणि हे जे तुला सांगतोय ना म्हटले मी हे तुला सांगतोय इदं तेना तपस्काय हे जे सांगितलेलं आहे अगदी रहस्य आहे. हे तपानं प्राप्त होत नाही म्हटले हे दान. हे ज्ञानाचं दान जे तुला तप केल्यामुळे नाही मिळणार म्हणलं. कारण हे जे आहे ते कुणालाही सांगता येत नाही. जो खरा तपस्वी आहे ताऊन सुलाखून निघलेला आहे त्यालाच सांगितलं जातं. कुणाला सांगावं
ना भक्ताय कदाचन. भक्ताला जो अभक्त आहे त्या अभक्ताला सांगू नये. हे ज्ञान कोणाला सांगावं? भगवंताचा भक्त असेल त्याला सांगावं. कारण अभक्त माणसाला सांगून उपयोग नाही आहे. न चा शुश्रूषवे वाच्यम न च मां योग्य सूयती. कारण अभक्तानं जर हे ज्ञान श्रवण केलं तर तो मात्र याची निंदाच करतो. अभिसूयती म्हणजे निंदा करतो, कारण त्याला याच्यामध्ये रस नसतो. त्याच्यामुळे त्याला सांगून फायदा नाही. म्हटले अर्जुना तुला सांगतोय. आणि हे गुह्य आहे. यैमाम परमं गुह्य मद्भक्ते स्वभिधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैशत्य संशय. परम असं गुह्य असलेलं तत्वज्ञान मी तुला सांगत आहे आणि तू ते भक्तिभावानं श्रवण कर. कारण श्रद्धावान जर नसेल, अश्रद्धी पुरुषाला सांगून याचा उपयोग नाही. श्रद्धावान नसूयश्च शृणुयादपि यो नर सोऽपि मुक्त शुभान लोकान प्राप्नुयात् पुण्यकर्मणा. ज्याची भगवंतावर श्रद्धा नाही त्याला सांगून उपयोग नाही आणि त्याने ऐकूनही उपयोग नाही. एवढं सगळं तुला जे सांगितलं तर तुझ्यावरती माझं प्रेम आहे म्हणून तुला सांगितलं. तुझ्यावरती माझं अति प्रेम आहे, उत्कट प्रेम आहे म्हणून तुला सांगितलेलं आहे. तुझ्यावरती खूप जीव आहे माझा, भगवंत म्हणतो. आणि खरंच आहे ते. अर्जुनावरती खूप जीव आहे भगवंताचा. अर्जुन हा भगवंताचा प्रियोत्तम भक्त आहे. म्हणून भगवंत त्याच्या गाडीचा ड्रायव्हर बनले नाही का. खरं तर ड्रायव्हर लोकांचा सन्मान भगवंतानं खूप वाढवलेला आहे. भगवंत कोण आहे? ड्रायव्हर आहे. अरे भगवंतानं ड्रायव्हरचं काम केलं. ड्रायव्हर साधा नसतो, सोपा नसतो. एवढा सन्मान वाढवला आहे त्या लोकांचा. सारथ्याचा सन्मान भगवंतानं वाढवला. अर्जुनाचा सारथी बनला तो. आणि ज्याचा सारथी भगवंत आहे त्याला काही कमी आहे का? त्याला काहीच कमी नाही. जब कोई नहीं आता मेरे शाम आते हैं. जब कोई नहीं आता मेरे शाम आते हैं. मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं. मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं. जब कोई नहीं आता ओ, जब कोई नहीं आता मेरे शाम आते हैं. मेरे दुख के दिनों में वो बड़े
शाम आते हैं मेरे दुख के मेरे दुख के मेरे दुख के दिनों में हो बड़े शाम आते हैं जब कोई नहीं आता ओ मेरे शाम जब कोई नहीं आता मेरे शाम आते हैं मेरे दुख के दिनों में हो बड़े शाम आते हैं मेरे दुख के दिनों में हो शाम आते हैं मेरे दुख के दिनों में हो बड़े शाम आते हैं मेरे दुख के दिनों में हो बड़े शाम आते हैं अर्जुन जोपर्यंत कबुली देत नाही तोपर्यंत भगवंत त्याला सांगत राहतात, तोपर्यंत निरूपण करत राहतात. रणांगणावरती युद्धाचा प्रसंग आणि त्याला सांगितलं की तुला लढायचं आहे, काही केलं तरी तुला लढायचं आहे म्हणजे लढायचं आहे, लढावं लागेल, दुसरा मार्गच नाही. भगवंत काही शॉर्टकट नाही का? नाही, दुसरा शॉर्टकट नाही, लढावं लागेल. आणि त्यांनी कबूल केलं. जेव्हा तो कबूल करतो तेव्हा गीता संपते. पुढे भगवंत एकही अक्षर बोलत नाहीत, भगवंताचे श्लोक नाही आहेत पुढे. मग संजय बोलतोय, अर्जुनाची कबुली झाली की पुढे सगळा समारोप संजयाने केलेला आहे गीतेचा. आता पूर्ण तयार झालेला आहे अर्जुन, पूर्ण तयार, परिपक्व झालेला आहे. ऐकून 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 माणूस परिपक्व बनतो, पण काही काही ऐकून 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 बधीर बनतात. आपण बधीर बनत चाललो. परिपक्व बनणे आणि बधीर बनणे याच्यामध्ये खूप फरक आहे. तत्व जेव्हा अंगात मुरतं ना ते आपल्या कृत्यातून झिरपतं बाहेर. तुकडोजी बाबांनी तत्व ऐकलं गुरुकडून जेव्हा किंवा अनुभूती आली तेव्हा त्यांच्या लेखणीतून झिरपत गेलं, त्यांच्या आचारा विचारातून झिरपत गेलं. गाडगे बाबांनी तत्व ऐकलं तेव्हा आचारा विचारातून झिरपत गेलं, ते झिरपत गेलं. मग संतांना सांगण्याचं काम पडत नाही, मग त्यांचा आचारच सांगतो. त्यांची प्रत्येक कृती सांगते, प्रत्येक कृती बोलकी होते. त्यांचं पाहणं बोलकं होतं, त्यांचं बसणं बोलकं होतं, त्यांचं उठणं बोलकं होतं, त्यांचं चालणं बोलकं होतं. त्यांची प्रत्येक कृती ही सांगायला सुरुवात करते. प्रत्येक कृतीला अर्थ निर्माण होतो. भगवान गोपाळ कृष्ण जेव्हा शांत होतात ना तेव्हा भगवंत बोलत नाही, तेव्हा त्यांची मुरली बोलते, तेव्हा त्यांचा वेणू बोलतो, बासरी बोलायला लागते. आणि बासरी इतकं काही बोलते की आजही बासरी ज्यावेळेस वाजते त्यावेळेस त्या बासरीच्या आवाजाने, त्या धुनानं, त्या रागामध्ये, ते राग जर छेडल्यानंतर लोकांच्या डोळ्यामध्ये आपोआप अश्रू येतात. बारीक असतात काही स्वर, त्याच्यात किंचित जर बदल केला त्या स्वरांमध्ये, असं काय होतं माहित नाही, कानामधून ते हृदयामध्ये पोहोचतात आणि आपोआप तुमच्या डोळ्याला पाझर फुटायला सुरुवात होते. भगवंत जेव्हा जेव्हा अवस्थेमध्ये असतात, जेव्हा जेव्हा त्यांना असा कठोर निर्णय घ्यायचा असतो तेव्हा तेव्हा एकांतामध्ये जाऊन बसतात आणि बासरी वादन करतात. वृंदावनी वेणुकवना समावाज, वृंदावनी वेणुकवना समावाज, वेणुवाजे गोवर्धन गाजे, वेणुवाजे गोवर्धन गाजे, वृंदावनी वेणुकवना
माया वाढे. जेव्हा एकांतामध्ये भगवंत बासरी वादन करतात तेव्हा बऱ्याच वेळेस रुक्मिणी येते आणि रुक्मिणीनं बासरी एकदा ऐकली भगवंतानं वाजव का हो इतकं उदास असं का वाजवताय? रुक्मिणी तुला सूर कळाला? तुमचा वाजवलेला सूर न कळायला मला काय झालं? मी काही दुसरी आहे तुमच्या वेगळी? अहो आता मी कुठं राहिले? सांबानं तुम्हाला नमस्कार नाही केला ना सकाळी? बघितलं मी ते, तसाच गेला तो. अगं जाऊ दे, कशाला मनावर घेतेस? नाही देवा, परब्रह्म परमात्मा भगवंत तुम्ही. सांबा म्हणजे क्षुद्र जीव. आपला पुत्र असला म्हणून काय झालं? अगं तू सांबाचंच काय घेऊन बसलीस? रुक्मिणी, यांच्यातले कोणीच वाचणार नाहीत ग, सगळे संपणार आहेत. देवा, इतकी क्रूर चेष्टा आपल्या कुटुंबाची. हो, जो माझा भक्त आहे ना, जो माझा ऐकतो, त्याचीच चिंता मी वाहतो. माझं ऐकत नाही त्याला मी काय करू? माझा नाही इलाज आहे. नातेवाईक असले म्हणून काय झालं? त्यावेळेला भगवंताची बासरी बोलत असते. ते अर्जुन जेव्हा कबूल होतो की भगवंता मी तयार झालो, आता तू जे म्हणशील ते करीन मी. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनं तव. प्रभुराया, माझा मोह नष्ट झाला. नष्टो मोह. आता नातेवाईकाचा, संबंधियांचा मोह मला राहिलेला नाहीये. दुसरी गोष्ट, 3 गोष्टीची तो कबुली देतो या श्लोकामध्ये अर्जुन. स्मृतिर्लब्ध, माझी स्मृती उपलब्ध झालेली आहे. माझी स्मृती गेली होती, माझी आठवण विसरली होती, मला कळत नव्हतं. मी किंकर्तव्य मूळ झालो होतो, पण आता मला समजते माझं कर्तव्य काय आहे. मला सगळं कळायला लागलेलं आहे. आता माझी स्मृती परत आलेली आहे, माझी आठवण परत आलेली आहे. स्मृती उपलब्ध झाली. आणि कशाने झाली? त्वत्प्रसादान्मयाच्युत. हे अच्युता, भगवंता. शब्द फार महत्वाचे असतात. तो अच्युत म्हणजे ज्याचं कधी पतन होणार नाही, असा त्याला अच्युत असं म्हटलेलं. भगवंताचं नाव आहे अच्युत आहे. तो आपण सगळे च्युत म्हणत आहोत. बोलता बोलता एखादी पोरं एखाद्या मित्राला म्हणतात च्युती आहे का बे? म्हणजे काय? सगळे च्युत म्हणत आहोत आपण. तो एकटाच नाही आहे. अच्युत फक्त भगवंत आहे. पतन न होणारा आपलं पतन आहे. किती थांबवण्याचा प्रयत्न करा, आपलं वय थांबत नाही. किती प्रयत्न करा, किती प्रयत्न करा,
आपल्या डोक्याचे केस पांढरे झाले नाही पाहिजे असं वाटलं तरी ते पांढरे होतात. दात आपले हलले नाही पाहिजे असं वाटलं तरी ते हलतात, ते पडतात. चेहऱ्यावरती रेषा पडू नये, त्वचा तजेलदार राहावी म्हणून खूप प्रयत्न करतो, पण नाही जमत. हळू हळू त्याच्यावरती रेषा यायला लागतात, त्वचा ढिल्ली पडत जाते आणि ते सौंदर्य आपोआप आपल्याला सोडून जायला लागतं. आणि त्यावेळेला मग आपण उष्ण अवसान आणण्याचा प्रयत्न करतो, नाही का? डोळ्याचं तेज जायला लागतं, एक 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 आपल्याला सोडून जायला लागतं. त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की नाही, असं नाही झालं पाहिजे, आणि मग दुसऱ्याला दिसलं नाही पाहिजे म्हणून आपण पांढऱ्या केसाला काळा कलप लावतो, दिसलं नाही पाहिजे एवढ्यासाठी. दातांना कॅप बसवतो, 1-2 दात असतील तर, नाही तर मग रूट कॅनल वगैरे काही वेगळंच काहीतरी करतो. किती किती प्रयत्न असतात आपले, किती धडपड असते. पण ही सगळी धडपड निरर्थक आहे. सगळी धडपड निरर्थक आहे. हे जेव्हा कळतं आपल्याला की आपले दात गेले, आपले डोळे गेले, शरीर गलित गात्र व्हायला लागलं, आता आपल्या संग आपली मुलं, आपल्या सुना, आपले नातू तेच आपल्या संग धड बोलत नाहीत. आणि मग बाहेरचे कोणी माणसं आले की मग आपण त्यांना म्हणतो, विचारतो एखादा, कसं काय चाललंय, बरं आहे का? ते असं घरात पाहतो, सुनबाई आहे का, पोरगा आहे का, नातू आहे का? मग ते म्हणतं काही खरं नाही, कोणी विचारत नाही. नको नको रे मना गुंत माया जाळे, नको नको रे मना गुंत माया जाळे, नको नको रे मना गुंत माया जाळे. काळे आला जवळ, काळे आला
काळ थांबत नाही. आपण त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण तो नाही थांबत. भगवंताला तो सांगतो की देवा, प्रभू राया, माझा मोह नष्ट झालेला आहे आणि माझी स्मृती उपलब्ध झालेली आहे. हे केवळ तुझ्या कृपा प्रसादामुळे. आणि मी आता स्थित झालो. स्थितोस्मी, मी स्थित झालो, स्थावर झालो. आता थांबलोय मी. आता गत संदेह, 4 गोष्टीची कबुली दिली त्याने त्याच्यामध्ये. आता माझा संदेह गेला, म्हणजे शंका उरली नाही. त्याच्यामुळे मी काय करील आता? करिष्ये वचनं तव. आता मी तू सांगितलं ते करेल. तू सांगितलेल्या वचनाचं मी पालन करेल. आता मी तुझी आज्ञा पालन करेल. आता अडचण नाही मला. अर्जुनानं जशी कबुली दिली तसं भगवंताचं बोलणं बंद झालं की आता तो युद्धाला तयार झालेला आहे. आता पुढे भगवंत निरूपण करत नाहीत. आता पुढे संजयाचं निरूपण सुरू झालेलं आहे. संजय उवाच. श्वास रोखून बसलेला धृतराष्ट्र त्या धृतराष्ट्राला संजय सांगतोय, इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मन. महान आत्मा असलेला पार्थ, वासुदेव भगवान गोपाळ कृष्णाच्या दोघांच्या मधला संवाद मीमस्रशौ. त्या दोघांच्या मधला संवाद मी ऐकला म्हणतो. आपल्यामध्ये संवाद नसतो, आपल्यात वाद असतो. भगवंत आणि अर्जुनाच्या मध्ये संवाद आहे. वादाला सुसंगती आहे. इथे वाद आहे. इकडे यांचा तबला चालू आहे, इकडे यांचं गायन चालू आहे, सिंथ चालू आहे, तिकडे टाळ चालू आहे. सगळ्यांचं वाद नाही आहे, हा संवाद आहे. कारण त्या वादामध्ये सुसंगती आहे म्हणून संवाद आहे. मी जे बोलत आहे त्याला साजेचं संगीत ते देत आहेत, साजेसे स्वर देत आहेत. हा सुसंवाद आहे, नुसता वाद नाही आहे. त्याच्यामध्ये एक गती आहे, एक सूत्र जोडलेलं आहे. भगवंत आणि अर्जुन याच्यामध्ये झालेला संवाद असं म्हटलेला आहे. संवाद मीमस्रशौ मद्भुतम रोमहर्षणम. अद्भुत आहे म्हटले राजा ते संवाद. अद्भुत आहे. माझ्या अंगावरचे रोम उभे झालेले आहेत. रोमांचित झालं माझं शरीर. काय झालं? रोमांचित झालं. आणि खरंच मी भाग्यवान आहे राजा, खरंच मी भाग्यवान आहे. व्यासाने तुला नजर दिली होती, तू नाही म्हणालास. दिव्य दृष्टी, ती दिव्य दृष्टी तू नाकारल्यामुळे ती मला मिळालेली आहे. व्यास प्रसादात श्रुतवा. व्यासाच्या प्रसादाने ही दृष्टी मला मिळाली, ते श्राव्य मला मिळालं. नेतद्गुह्यमहं परम. एतत् गुह्यम महम परम. महम गुह्य परम तत्व मला ऐकायला मिळालं, श्रवण करायला मिळालं. ते केवळ व्यासाच्या प्रसादानं मला मिळालं, ते तू नाकारल्यामुळे मिळालं. तुझे आभार झाले राजा, तू नाकारलंस ना त्यावेळेस, त्याच्यामुळे मला हे सगळं समजलं. आणि खरं अद्भुत आहे राजा, अद्भुत संवाद आहे, अद्भुत संवाद आहे. रोमहर्षक संवाद आहे की मी जसं जसं ऐकतो दोघांचे संवाद, त्यांचा प्रश्न भगवंताची उत्तर, त्याचा प्रश्न भगवंताची उत्तर अजब आहे, अजब आहे, अलौकिक आहे. संजय ग्वाही देतो.
योगम योगेश्वरात कृष्ण. योगियांचा योगी ज्याला म्हटलं जातं हा योगेश्वर भगवान गोपाल कृष्ण. साक्षात कथयत स्वयं, साक्षात भगवंताने कथन केलं हे तत्वज्ञान. हे राजा काय सांगू तुला, पुन्हा पुन्हा मला याचं स्मरण होतं. राजन संस्मृत्य संस्मृत्य, पुन्हा पुन्हा या गोष्टीचं स्मरण होतं की मी किती भाग्यवान आहे. संवाद मी ममद्भुतम, हा अद्भुत संवाद मी ऐकला, याचं मला पुन्हा पुन्हा आनंद होतो, स्मरण होतं. याचे पुन्हा पुन्हा मला आतमधून उकळ्या फुटतायत आनंदाच्या. केशवार्जुनयो पुण्यम हृषामीच मुहुर मुहुर. मी हर्षभरीत झालोय. हर्षामी म्हणजे हर्षभरीत होणे. माझं अंतःकरण हर्षभरीत झालेलं आहे, हर्ष झालेलं आहे मला हा संवाद ऐकल्यामुळे. केशव आणि अर्जुन यांच्या दोघातला संवाद ऐकल्यामुळे आणि पुण्यप्रद असलेला संवाद मला ऐकायला मिळाला, पुण्यवान असलेला तो संवाद मला ऐकायला मिळाला, त्याचं मी भाग्य समजतो. हे गीता तत्वज्ञान, आजची जी गीता जयंती आहे ना, त्या गीता जयंतीच्या निमित्तानं आपण श्रवण करतो आहोत. आपलंही ते भाग्य आहे, आपलंही ते भाग्य आहे. संजय भगवंत याला म्हणतो धृतराष्ट्राला की हे राजा, हे राजेंद्र, भगवान गोपाल कृष्ण आणि अर्जुन यांच्या पवित्र संवादामधला अद्भुत असा संवाद ऐकून मी एकदाच प्रसन्न नाही झालो, एकदाच मी असं हृदय चित्त